चला चला हो चला चला, चला चला हो चला चला. सगळे मिळून घेतो काळजी, पशु हे आपले धन. स्वच्छ पौष्टिक दूध पिऊन प्रसन्न आपले मन. चला चला हो चला चला, चला चला हो चला चला. सहकार्याने घडवून आणू सर्वांचे उद्धार. पशु निरोगी आपण निरोगी, सुखी आनंदी परिवार. चला चला हो चला चला, चला चला हो चला चला. श्रोते हो नमस्कार. आपल्या पशूंना वेगवेगळे आजार होतात. काही गंभीर असतात तर काही आजार सामान्य असतात. पण नेमकं आपल्या पशुला काय झालंय हे समजणं खूप गरजेचं असतं. म्हणून आज मी तुम्हाला लाळ्या खुरकूत या रोगाविषयी सांगणार आहे. लाळ्या खुरकूत, तोंडखुरी, पायखुरी हा अत्यंत संक्रामक आणि सर्व प्रकारे आर्थिक नुकसान करणारा विनाशकारी रोग असून तो खूर असलेल्या पाळीव आणि वन्य पशूंमध्ये दिसून येतो. चला तर मंडळी, आज आपण याच संदर्भात नंदा आणि मंदा या खास मैत्रिणींची कहाणी ऐकूया. नंदा आणि मंदा या दोघी बालमैत्रिणी होत्या. एकमेकींच्या कुटुंबाचे पण एकमेकांशी चांगले संबंध होते. नंदा आणि मंदा दोघी नेहमी आपल्या पशूंना चारायला डोंगरावर नेत असत. त्यांच्याकडे गायी, म्हशी व बकऱ्या होत्या. पशूंना चारायला सोडलं की त्या दोघी मस्त गप्पा मारत बसायच्या आणि थोड्या वेळाने पशूंना घेऊन परत घरी जायच्या. हा त्यांचा नेहमीचा नित्यक्रम होता. नेहमीप्रमाणे दोघी आज पण पशूंना चारायला सोडून नदीजवळ गप्पा मारत बसल्या. अगं नंदा, या दिवाळीच्या सुट्टीत आपण हाताला मेहंदी लावूया काय? शाळा चालू असताना कधीच लावायला मिळत नाही. हो चालेल ना. आधी फराळाच्या कामात हातभार लावूया आणि मग निवांत मेहंदी काढूया. किती मज्जा येईल ना. हो ग, पण मंदा, तुला माहित आहे का, आपल्या गोपाळ काकांच्या गाईचं पिल्लू जन्मताच मेलं ग काल. भय ग, खूप वाईट वाटलं. बिचारे काका आणि बिचारी ती गाय पण. पण असं का झालं असेल ग? आपल्या गावात आधी असं कधीच झालं नव्हतं. अगं, गाईनं काहीतरी चुकीचं खाल्लं असेल आणि त्याच्याच मुळे वासराला त्याचा त्रास झाला असेल. हो ग, बरोबर बोललीस तू. अचानक मंदाची एक गाय जोर जोरात हंबरडा फोडू लागली. गायीचं हंबरणं ऐकून दोघी गायीकडे धावत सुटतात. काय ग मंदा, तुझ्या गाईला बरं नव्हतं का? नाही ग, बाबा असं काही बोलले नाही. आजारी असली असती तर त्यांनी मला नक्कीच सांगितलं असतं. तिच्या पोटात दुखत असेल कदाचित. असं बोलत असतानाच मंदाची गाय अचानक थरथरायला लागली आणि बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळली. नंदा मंदा दोघी खूप घाबरल्या. गायीच्या चेहऱ्यावर पाणी मारून तिला उठवण्याचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. काय करावं ते दोघींनाही सुचेना. नंदा, एक काम कर, तू लवकर बाबांना घेऊन ये. मी इथंच थांबते. ठीक आहे मंदा, तोपर्यंत तू आपल्या बाकीच्या पशूंवर पण लक्ष ठेव. नंदा धावत धावत मंदाच्या घरी तिच्या बाबांना हे सांगायला जाते. पोहोचताच ती मंदाच्या बाबांना हाका मारू लागते. काका, अहो काका. नंदा मंदाच्या बाबांना बघायला घरात जाते. मंदाचे बाबा गोठा साफ करत असतात. ते नंदाचा आवाज ऐकून घरात येतात. नंदा खूप घाबरलेली बघून मंदाचे बाबा तिला विचारतात, अगं नंदा, काय झालं? तू इतकी घाबरलेली का आहेस? आणि मंदा कुठे आहे? काका, काका लवकर चला. अगं नंदा, पण झालं तरी काय? मंदाला काय झालं का?
अग बोल ना. काका, मंदा बरी आहे, पण तुमची एक गाय अचानक बेशुद्ध होऊन पडली. आम्ही उठवायचा खूप प्रयत्न केला, पण ती उठलीच नाही. काका, मंदा तिथंच आहे, तुम्ही चला ना लवकर. अरे देवा. नंदा, तू तुझ्या बाबांना घेऊन लवकर तिथे ये, तोपर्यंत मी पुढे जातो. मंदाचे बाबा धावत डोंगराच्या दिशेने जातात. तोपर्यंत नंदा तिच्या बाबांना सांगायला जाते. तिथे मंदा बाकीच्या पशूंना एका जागी आणून ठेवते. लांबून मंदाच्या बाबांना मंदा आणि जमिनीवर पडलेली गाय दिसते. त्यांचा धावायचा वेग अजून वाढतो. मंदा गायीच्या जवळ बसून रडत असते. बाबा बाबा, बघा ना आपल्या गाईला काय झालं. अग मंदा, रडू नकोस ग. आपल्या गाईला काही होणार नाही. पण बाबा, आम्ही आलो तेव्हा तरी बरी होती. अचानक जोर जोरात हंबरडा फोडू लागली आणि मग बेशुद्ध पडली. मंदा, काही दिवसांपूर्वी हिच्या जिभेवर फोड आला होता. त्यानंतर हिनं खाणं खूपच कमी केलं. मला वाटलं ही अशक्त झाली म्हणून बेशुद्ध पडली असेल. आपण हिला पशुवैद्यांकडे नेऊया. घाबरू नकोस मंदा, आपल्या गाईला काही होणार नाही. तेवढ्यात नंदा आणि तिचे बाबा बैलगाडी घेऊन येतात. बरं झालं तुम्ही आलात. एक काम करा मुलीनो, बाकीच्या पशूंना घेऊन तुम्ही घरी जा आणि पशुवैद्य काकांना कळवा की आम्ही तिथं गाईला घेऊन येत आहोत. नंदा मंदा बाकीच्या पशूंना घेऊन निघतात आणि नंदाचे बाबा व मंदाचे बाबा बेशुद्ध गाईला बैलगाडीतून दवाखान्यात आणतात. पशुवैद्य दवाखान्यात त्यांची वाटच बघत असतात. त्यांना बघताच ते लगेच गाईला आत आणतात आणि तिला तपासतात. गाईला इंजेक्शन देतात. थोड्या वेळाने गाय शुद्धीवर येते. पशुवैद्य, थोड्या दिवसांपूर्वी हिच्या जिभेला ना फोड आला होता आणि म्हणून हिनं जेवण खूप कमी केलं होतं. अशक्त पण झाली होती. मला वाटलं थोड्या दिवसांनी बरी होईल. पशुवैद्य, म्या काय विचारतो, काही घाबरण्याचं कारण तर नाही ना? तुम्ही सगळ्या पशूंना एकत्र चारायला नेलं होतं का? वय, मंद नेहमी घेऊन जाते. अच्छा, आपल्याला गाईच्या काही चाचण्या कराव्या लागणार आहेत. तुम्ही आत्ताच चाचण्या करून आणा, मग आपण बघूया. ठीक आहे पशुवैद्य, मी आत्ताच करून आणतो. मंदाचे बाबा सगळ्या चाचण्या करून पशुवैद्यांकडे येतात. पशुवैद्य रिपोर्ट योग्यरित्या वाचतात आणि मंदाच्या बाबांना बसायला सांगतात. मंदाचे बाबा, बसा इथे. मामला गंभीर आहे. तुमच्या गाईला लाळ्या खुरकूत रोग झालाय. गोपाळ काकांच्या गाईला पण हाच रोग झाला होता. त्यांनी वेळेवर इलाज केला असता तर आज ते वासरू वाचलं असतं. लाळ्या खुरकूत म्हणजे नेमकं काय पशुवैद्य? हा अत्यंत संक्रामक रोग आहे. हा रोग 7 प्रकारच्या लाळ्या खुरकूत विषाणूमुळे होतो आणि यापैकी फक्त 3च प्रकार भारतात आढळतात, जसे की ओ, ए आणि एशिया 1. कोणत्याही एका प्रकारच्या संसर्गामुळे कुठलीही दुसऱ्या प्रकारची प्रतिकारशक्ती विकसित होत नाही. पण पशुवैद्य, मला याबद्दल काहीच माहित नाही हो. अहो, मला पण माहिती नाही या रोगाविषयी. एक काम करतो, तुम्ही जमेल तितक्या शेतकऱ्यांना बोलवा. मी सगळ्यांना या रोगाच्या विषयी सांगतो. हो हो, चालेल. मी आज सगळ्यांना शाळेजवळ बोलावतो. मंदाचे बाबा आणि नंदाचे बाबा जमेल तितक्या शेतकऱ्यांना येण्यास सांगतात. भरपूर शेतकरी जमा होतात आणि पशुवैद्यांची वाट बघू लागतात. थोड्या वेळाने पशुवैद्य येतात. नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांसाठी लाळ्या खुरकूत रोगाच्या विषयी माहिती असणं फार गरजेचं झालंय. आज मी तुम्हाला या रोगाविषयी सांगणार आहे. तर लाळ्या खुरकूत हा रोग काय आहे आणि तो अत्यंत संक्रामक कसा होतो? लाळ्या खुरकूत, तोंडखुरी, पायखुरी हा अत्यंत संक्रामक आणि सर्व प्रकारे आर्थिक नुकसान करणारा विनाशकारी रोग असून तो खूर असलेल्या पाळीव आणि वन्य पशूंमध्ये दिसून येतो. हा रोग 7 प्रकारच्या लाळ्या खुरकूत विषाणूमुळे होतो आणि यापैकी
फक्त 3च प्रकार भारतात आढळतात. उदाहरणार्थ ओ, ए आणि एशिया 1. कोणत्याही एका प्रकारच्या संसर्गामुळे कुठलीही दुसऱ्या प्रकारची प्रतिकारशक्ती विकसित होत नाही. विषाणूंची संख्या द्विगुणित होण्याचा कमी कालावधी, लक्षण दिसण्याआधीच विषाणूचा प्रसार होणं, वातावरणात मोठ्या प्रमाणात या विषाणूंचा प्रसार होऊन दीर्घकाळ टिकून राहणं, संसर्ग होण्याचे खूप सारे मार्ग आणि हवेतून जास्त अंतरावर या विषाणूचा संसर्ग होणे या विषाणूचे हे महत्वाचे घटक आहेत, ज्यामुळे त्याला अत्यंत संसर्गजन्य रोग म्हणून ओळखला जातो. आपल्या देशात या रोगाने होणारे वार्षिक नुकसान हे जवळपास 50,000 कोटींपेक्षा जास्त आहे. पशुवैद्य साहेब, लाळ्या खुरकूत हा रोग नेमका कसा पसरतो? लाळ्या खुरकूतचा विषाणू सामान्यतः हवेतून पीडित आणि अतिसंवेदनशील पशूच्या थेट संपर्कामुळे पीडित किंवा दूषित पशु, उत्पादन, प्रसारक, वस्तू आणि व्यक्तीच्या थेट संपर्कात आल्यामुळे पसरतो. लाळ्या खुरकूतच्या विषाणूची लागण बहुतेक पीडित पशूमधून होणारे उत्सर्जन आणि स्त्राव यामुळे होतो. या विषाणूचा उष्मायन कालावधी म्हणजेच विषाणूंची संख्या वाढण्याचा काळ हा कमीत कमी 2 ते 3 दिवसांपर्यंत असतो, ज्या वेळेला पशु एकमेकांच्या संपर्कात येतात. परंतु हवेमार्फत संसर्ग होण्यास पशुला जास्तीत जास्त 10 ते 14 दिवसांचा कालावधी लागतो. संक्रमित पशूमध्ये मोठ्या प्रमाणात हे विषाणू बाहेर टाकले जातात आणि वराह हे अन्य पशूपेक्षा सुमारे 3000 पट जास्त विषाणू हवेमार्फत उत्सर्जित करतात. त्यामुळे या रोगाच्या प्रसारामध्ये वराह अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात. पशु प्रामुख्याने हवेतील बारीक कणांच्या श्वासोच्छवासाने संक्रमित होतात आणि ते या आजाराच्या सर्वोत्तम सूचक प्रजाती मानले जाते. संक्रमित मेंढ्या व बोकडांना सौम्य किंवा अपरिचित चिन्हे दिसू शकतात आणि म्हणूनच ते रोगाच्या प्रसारात महत्त्वपूर्ण असू शकतात. जर हवामान आणि वातावरण दमट आणि थंडीसारखे अनुकूल असेल तर वाऱ्यातून रोगाचे विषाणू हे बऱ्याच अंतरापर्यंत हा रोग पसरवू शकतात. संसर्गातून बरे झालेल्या पशूमध्ये कधीकधी हा विषाणू बरेच दिवस राहतो आणि या पशूद्वारे या रोगाचा नव्याने प्रादुर्भाव होऊ शकतो. लाळ्या खुरकूतची लक्षणं कोणते पशुवैद्य साहेब? याची लक्षणे म्हणजे पशुला ताप येणे, पशुच्या जिभेवर, टाळूवर व तोंडाच्या आतील भागात, कासेवर आणि खुरांच्या मधल्या भागात फोड येणे, संक्रमित झालेल्या पशुमध्ये ताप येणे, खाणेपिणे बंद होणे, थरथरणे आणि दुधाच्या उत्पन्नात घट होणे यासारखी लक्षणे दिसतात. तोंडाच्या आजूबाजूला, आतील भागात, पायावर आणि कासेवर फोड येऊन ते फुटतात आणि त्याचे व्रण पडतात. यामुळे खाताना ओठांचा, दातांचा आवाज येतो. तोंडावाटे चिकट लाळेसारखा स्त्राव गळतो आणि पायावरील जखमांमुळे पशु लंगडतो. संक्रमित पशु पाय सारखे झटकत असतो. संक्रमित झालेल्या पशुचे खूर गळून पडतात. दुधाळू पशुमध्ये लाळ्या खुरकूत झाल्यावर मागोमाग स्तनदाह सारखे आजार उद्भवतात. याच्या लक्षणाची तीव्रता ही विषाणूचा प्रकार, वय, जाती, प्रजाती आणि त्याची रोगप्रतिकार शक्ती नुसार बदलते. यांची तीव्रता सौम्य संसर्गापासून गंभीर असू शकते. सर्वसामान्यपणे हृदयाच्या स्नायूंवर होणाऱ्या परिणामामुळे वासरामध्ये मृत्यूदर दिसून येतो. एकदा पशुला लागण झाल्यावर रोग होण्यास किती काळ लागतो? संसर्ग झाल्यानंतर रोग होण्याच्या कालावधीस उष्मायन कालावधी म्हणतात, जे लाळ्या खुरकूत विषाणूच्या प्रकार, मात्रा, प्रवेशाचा मार्ग, पशुची प्रतिकारशक्ती इत्यादींवर अवलंबून असतं. जर पशु थेट संपर्कात आला असेल तर 2 ते 3 दिवसांपर्यंत आणि हवेतून संसर्ग होण्यास जास्तीत जास्त 10 ते 14 दिवसाचा कालावधी लागतो. चला चला हो चला चला, चला चला हो चला चला. सगळे मिळून घेतो काळजी, पशु हे आपले धन. स्वच्छ पौष्टिक दूध पिऊन प्रसन्न आपले मन. चला चला हो चला चला, चला चला हो चला चला.
सर्वांचे उद्धार. पशु निरोगी आपण निरोगी सुखी आनंदी परिवार. चला चला हो चला 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 हो चला चला. लाळ्या खुरकूत रोगाचा पशुवर कायमचा परिणाम होतो का हो साहेब? या रोगावर कोणताही उपचार नाही आणि जे पशु रोगग्रस्त झाले आहेत ते रोगाचा प्रादुर्भाव करतात, म्हणजेच रोग पसरवण्यास मदत करतात. साधारणपणे पशु बरे होण्यासाठी 8 ते 15 दिवस लागतात, परंतु पशूंमध्ये खुराला कायमची दुखापत होणे, दुधाच्या उत्पादनात घट, दुर्बलता, व्यंधत्व आणि त्याचे कायमचे वजन कमी होऊ शकते. ज्या पशूंच्या घशात हा विषाणू 28 दिवसांपेक्षा जास्त दिवस राहिला तर त्यांना वाहक असे म्हटले जाते. पशुमधील वाहक अवस्था सहसा 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकत नाही, तरी थोड्या प्रमाणात ते 3 वर्षांपर्यंत टिकू शकतात. पशुवैद्य लाळ्या खुरकत रोगाला प्रतिबंध कसं लावता येईल हो? या रोगावर कोणतेही विशिष्ट उपचार नसल्याने लसीकरण हाच एकमेव प्रतिबंधात्मक उपाय आहे. या रोगाची पहिली लस पशुला त्याच्या वयाच्या 4थ्या महिन्यात किंवा त्यापेक्षा जास्त वयात द्यावी. या लसीचा बूस्टर डोस पहिली लस दिल्याच्या 28 दिवसांनंतर द्यावा. त्यानंतर दर 6 महिन्यांनी पशुचं लसीकरण पुन्हा करावं. या रोगाने पीडित पशूंच्या मलमूत्रात या रोगाचा विषाणू असतो, त्यामुळे पीडित पशुला लवकरात लवकर वेगळे करावे. पीडित पशूच्या संपर्कात आलेले खाद्य आणि चारा वेगळा करून फेकून द्यावा. पीडित पशुला वेगळं केल्यानंतर ती जागा आणि वापरलेली भांडी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावीत आणि 4% धुण्याचा सोडा सोडियम कार्बोनेट च्या द्रावणाने निर्जंतुक करून घ्यावेत. रोगाने पीडित पशूंच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींनी निरोगी पशूंना हाताळू नये. मेंढ्या, बकऱ्या आणि डुकरांना या रोगाचे लसीकरण केल्यास या रोगावर चांगले नियंत्रण मिळवता येते. शेतकऱ्याने लाळ्या खुरकत रोगाची लागण झालेल्या संशयित पशूची नोंद जवळच्या पशुचिकित्सक अधिकाऱ्याला त्वरित करावी, जेणेकरून पशुवर लगेच उपचार करणे सोपे जाईल. भारत सरकारने लाळ्या खुरकत रोगाचं नियंत्रण करण्याकरता कोणत्या उपाययोजना केल्यात काय हो साहेब? भारत सरकारने लाळ्या खुरकत FMD सारख्या रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी रुपये 13,500 कोटींची महत्वाकांक्षी योजना आखली आहे. या योजनेमध्ये देशातील सर्व पाळीव पशु जसे की गाई, म्हशी, शेळी, मेंढी, याक, मिथुन आणि डुकर यांना वर्षातून 2दा या रोगाची लस देण्याचे नियोजन केले आहे. या व्यतिरिक्त पशुच्या कानाला 12 नंबरी आकडे असलेला विशिष्ट प्रकारचा बिल्ला लावणे अनिवार्य आहे, जेणेकरून त्याची ओळख ठेवता येईल. या योजनेमध्ये अशी कल्पना आखलेली आहे की सर्व भागधारकांनी लसीकरण केंद्रावर लक्ष केंद्रित करून जर प्रयत्न केले तर आपण येत्या काही काळातच लाळ्या खुरकत सारख्या रोगावर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी होऊ. पशुच्या कानाला लागलेला 12 नंबरी आकडा म्हणजे नेमकं काय? पशु आधार म्हणजे पशुचे आधार कार्डच होय, जे 12 आकड्यांचा एक विशिष्ट प्रकारचा बिल्ला असतो. तो पशूंच्या कानाला लावला जातो. देशातल्या कोणत्याही पशुचा आधार नंबर दुसऱ्या पशुसोबत मेळ साधत नाही, कारण या आधार नंबरचे वेगळेपण राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाने तयार केलेल्या सॉफ्टवेअरच्या मदतीने सुनिश्चित केले जाते. प्रत्येक पशुची तपशीलवार माहिती ही राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाने तयार केलेल्या इन्फॉर्मेशन नेटवर्क फॉर ॲनिमल प्रोडक्टिव्हिटी अँड हेल्थ INAPH इनाफ नावाच्या संगणक प्रणालीमध्ये भरून ठेवली जाते. इनाफच्या वेबसाईटमध्ये पशुचा बिल्ला क्रमांक भरून पशूंची तपशीलवार माहिती कोणीही कधीही पाहू शकतो. आता तर शेतकरी त्याच्या स्वतःच्या मोबाईलवर गोपाला नावाचे ॲप डाउनलोड करून त्याचे पशु तो स्वतःच नोंदवू शकतो, म्हणजे त्याला सर्व सूचना मोबाईलवरच येतील. पशु आधार हे एक असं साधन आहे ज्याद्वारे देशातल्या प्रत्येक पशुला त्याची एक वेगळी ओळख देणं सुनिश्चित करता येईल.
लाळ्या खुरकत रोगाचं लसीकरण करताना पशुची ओळख असणं आवश्यक आहे का पशुवैद्य? पशुची ओळख असणं हे फार आवश्यक आहे, कारण त्यावरून कोणत्याही हरवलेल्या पशुला शोधता येतं किंवा पशुचं लसीकरण झालं आहे की नाही याची नोंद घेता येते. जर एखाद्या क्षेत्रात लाळ्या खुरकूतच्या प्रादुर्भावाची घटना घडली तर तिथल्या पीडित पशुला या रोगाची लस दिली आहे की नाही हे शोधण्यासाठी सुद्धा ही ओळख मदत करेल. पशुची ओळख असण्याचा फायदा आपल्या येथील शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील पशूंचे व्यवहार करताना निश्चितच फायदेशीर ठरणार आहे. लाळ्या खुरकूत रोगाचं नियंत्रण करून शेतकऱ्याला फायदा कसा होईल? या रोगावर नियंत्रणाकरता शेतकऱ्याला 2 प्रकारे फायदा होऊ शकतो. एक, पशुच्या उत्पादनाचा खर्च कमी होतो याची खात्री देता येते, कारण या रोगाचा प्रभाव पशुच्या दूध उत्पादनावर तर होतो, तसेच पशुला व्यंधत्वही येते. 2, FMD मुक्त भागातून दूध आणि दूध उत्पादनांच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संभाव्यतेमुळे शेतकऱ्यांचा नफ्यामध्ये लक्षणीय वाढ होईल आणि त्याचे उत्पन्न दुप्पट होण्यास मदत होईल. हो साहेब, लाळ्या खुरकूत रोगाचं नियंत्रण करण्यासाठी NDDB भारत सरकारला कसं सहाय्य करते? इनाफ प्रणालीद्वारे सर्व पशूंना करण्यात येणाऱ्या लसीकरणाची माहिती अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड निभावत आहे. याशिवाय पशूंच्या प्रजनन, आरोग्य व आहाराविषयीची संपूर्ण माहिती याच प्रणालीमार्फत नियमितपणे अद्ययावत केली जात आहे. देशभरातील पशुवैद्यकांना ग्रामीण स्तरावर उत्तम सेवा देण्यासाठी प्रशिक्षण राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाद्वारे देण्यात आले आहे. इनाफ प्रणालीवर माहिती भरण्यासाठी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड सर्व राज्यातील पशुवैद्यकीय यंत्रणांशी नियमित संपर्क ठेवून राहते. या माहितीवर प्रक्रिया करून येणारे निष्कर्ष प्रत्यक्ष शेतकऱ्यांना इशारे पाठवून त्यांना लसीकरणाबाबत सतर्क करण्यात येते. लाळ्या खुरकूत रोगाद्वारे पशूंचं होणारे नुकसान टाळण्यासाठी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड काय काम करतो साहेब? पारंपरिक भारतीय आयुर्वेदिक पद्धतीचे लाळ्या खुरकूत रोगावरील उपचार घरच्या घरी करून यावरील होणारा खर्च कमी करण्यासाठी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड स्थानिक विद्यापीठांमार्फत प्रयत्न करत आहे. याबाबतचा अनुभव भारत उत्साहवर्धक राहिला आहे. पशूंच्या दुःखाची तीव्रता कमी करण्यात तसेच त्यांची सामान्य स्थितीत परतण्याची गती फारच चांगली असल्याचे दिसून आले आहे. या उपचार पद्धतीची माहिती सर्व भाषात प्रसारित करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड नॉलेज पोर्टलवर ही माहिती मोफत डाउनलोड करता येत असल्याने देशभरातील गोपालकांना सहज उपलब्ध होत आहे. पशुपालक लाळ्या खुरकूत रोग प्रसार नियंत्रणात कोणती भूमिका निभावू शकतो? गोपालक हा लाळ्या खुरकूत रोग नियंत्रणातील सर्वात महत्वाचा दुवा असल्याने त्यांच्या सहभागाशिवाय या रोगावर नियंत्रण मिळवणे अशक्य आहे. गोपालकाने त्यांचे सर्व पशु प्रत्येक फेरीत लसीकरण केल्याची खात्री करणे आवश्यक आहे. पशूंना लसीकरणापूर्वी 3 आठवडे आधी जंतनाशक पाजणे आवश्यक आहे, म्हणजे पशूंमध्ये निर्माण होणारी रोगप्रतिकार शक्ती उत्तम दर्जाची राहील. पशुवैद्य, हा लाळ्या खुरकूत रोग हा खूपच भयानक आहे हो. पण आता आम्ही सगळे न घाबरता आमच्या पशुला या रोगाची लक्षणं दिसताच ताबडतोब इलाज करायला सुरुवात करू. लक्षात ठेवा, जर का तुम्ही वेळेवर इलाज केलात तर खूप मोठं संकट तुम्ही टाळू शकता. आणि तसंच काही असेल तर मी आहेच इथे तुमच्या मदतीसाठी. धन्यवाद पशुवैद्य. पशुवैद्यांच्या म्हणण्यानुसार मंदाचे बाबा गायीचा इलाज सुरू करतात आणि काही दिवसांनी गाय अगदी ठणठणीत होते. चला चला हो चला 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 हो चला चला. सगळे मिळून घेतो काळजी, पशु हे आपले धन.
स्वच्छ पौष्टिक दूध पिऊन प्रसन्न आपले मन. चला चला हो चला 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 हो चला चला. सहकार्याने घडवून आणू सर्वांचे उद्धार. पशु निरोगी आपण निरोगी सुखी आनंदी परिवार. चला चला हो चला 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 हो